आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, वळूया दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीकडे। पाकिस्तानची विमानं भारताच्या हद्दीत शिरल्याची मोठी बातमी आपल्या हाती येते। भारतीय हवाई दलानं यांना प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेर या पाकिस्तानी विमानांना पलायन करावं लागलंय। पीटीआय या वृत्तसंस्थेनं या बाबतीतली बातमी प्रसिद्ध केली आहे। पाकिस्तानची विमानं भारतीय हद्दीत शिरल्याची माहिती समोर येते। पीटीआय वृत्तसंस्थेनं या संदर्भातली माहिती दिली आहे। पाकिस्तानकडून हवाई हद्दीचं उल्लंघन झालंय। भारतीय हवाई दलानं या विमानांना प्रत्युत्तर दिल्यानंतर ही विमानं माघारी परतल्याची देखील माहिती समोर येते। पाकिस्तानची ही विमानं जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसली होती। दरम्यान भारतीय दलानं देखील भारताच्या हद्दीत शिरलेला F-16 हे लढाऊ विमान प्रतिहल्ला करून पाडल्याचं वृत्त आहे। पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीमध्ये शिरल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणासह भारतीय हवाई दलानं जम्मू आणि श्रीनगर विमानतळ पुढच्या 3 तासांसाठी बंद करण्यात आलंय। ज्यावेळी पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीमध्ये शिरलं त्यावेळी भारतीय वायुदलानं त्यांना प्रत्युत्तर देत त्यांना परत पाठवून दिलंय। या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय। लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळं बंद करण्यात आली आहेत। मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली होती। या हल्ल्यानंतर चौताळलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। काल संध्याकाळपासून LOC जवळ पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला सुरू आहे। या हल्ल्याला भारतीय जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। काल संध्याकाळपासून ते आतापर्यंत पाकिस्तानी सैन्याने 15 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। ब्युरो रिपोर्ट।